नमस्कार, मी आहे वैष्णवी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसं आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी पण. तर सध्या मी आलेली आहे तर शेळ्या चारायला. शेळ्या म्हणजे शेळ्यांची पिल्लं करडत घेऊन आलेली आहे. त्यांची नाव आहेत चेरी, गजा, तनू. तर ते छानपैकी चरत आहेत. आता नुकतंच गाईंच्या धारा झाल्या, टेम्पो पण दूध घेऊन गेला आणि म्हटलं टाईम आहे, वेळ आहे. उद्या तशी रविवारची सुट्टी आहे, वेळ आहे म्हटलं. पाऊस पण येऊन गेला होता, मग त्याच्यामुळं जाळीमध्ये व्यवस्थित खात नाहीत ना लहान करडं. मग म्हटलं चला आता इथं गवत आलेलं आहे पावसामुळं, मग म्हटलं शेळ्यांना चारायला घेऊन जाऊया, म्हणजे लहान लेकरांना शेळ्यांच्या. सो तर खूप छानपैकी चरायत आहेत. थांबा मी तुम्हाला दाखवते. तर तो वरती आहे ना, तो गजा आहे आणि हे तनू आहे. आणि इकडे बघा चेरी एकटीच चरते. तिला ना तो वेल खूप आवडतो, लय आवडतो लय. ए चेरी, चेरी. आणि हे संध्याकाळचं वातावरण. सूर्याबाई तर किती दिवस झाले दर्शनच देत नाहीत, तेव्हा तिकडे गोलू फिरतोय. आता आला होता इथं शेळ्यांसोबत चरायला. आणि संध्याकाळचं वातावरण ना खूप म्हणजे खूप भारी वाटतं. असं म्हणजे भारी वाटतं. पण आज काय झालं की नसतो, वारच लागणार कसली. हवाच, ऑक्सिजन हवाच खूप म्हणजे असं कमी लागते. झाडाची पानं सुद्धा हलत नाही, तुम्हाला सांगते कसलीच. आणि त्याच्यामुळे जरा हवा कमी आहे. आणि हे पहा आमच्या घराचं बांधकाम कंप्लीट झालेलं आहे. तो वरचा मजला, तिथं बाल्कनी, इकडं किचन. आणि तुम्हाला सांगते लवकरच म्हणजे फरशी वगैरे जिन्यामध्ये बांधकाम चालू होतं, नंतर आम्ही फरशी टाकली, ती सुद्धा तुम्हाला दाखवली होती. आणि लवकरच आम्ही आता घराला कलर देणार आहे. म्हणले होते बुधवारपासून सुरुवात करायची. या घराच्या आसपास असणारं थोडंफार सामान काढायचं, घरातलं सामान, आणि नंतर मग घराला कलर द्यायला सुरुवात करायची. लवकरच घराला कलर दिल्यानंतर तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल. जर ब्लॉग आवडत असेल ना तर लाईक करत जावा, तसेच नवीन असाल तर सबस्क्राईब करत जावा, सपोर्ट करा शेतकरी ताईला. मग कशी चालल्यात आता सध्या तर कॉलेज शाळा सगळ्या सुरू झालेल्या आहेत. माझं सुद्धा कॉलेज सुरू झालेलं आहे, त्यामुळे कॉलेजला जाणं, मग नंतर कॉलेजवरून येणं, अभ्यास, त्याचबरोबर इन्स्टावरती रील पोस्ट करणं, मिनी ब्लॉग बनवणं, नंतर ब्लॉग बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ खूप कमी पडतोय. पण त्यातूनही आवडत्या गोष्टी म्हणजे मनापासून ज्या गोष्टी आवडतात ना त्याच्यासाठी वेळ नक्कीच काढायचा असतो. आणि कसं आहे ना, अभ्यास तर करायचाच असतो, पण त्यासोबत आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ना ती गोष्ट नक्की करायची असते. आणि हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता थोडक्यात एक्झाम्पल घ्यायचं झालं तर म्हणजे मी अभ्यास म्हणजे माझा चालूच आहे, आणि त्याचबरोबर मला असं म्हणजे बोलण्याची कला आहे, थोडक्यात स्किल. मग त्याची प्रॅक्टिस, थोडं असं कार्यक्रम असलं की मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट म्हणजे भाग घेते. आणि त्याचबरोबर मग असं ब्लॉगिंग, इन्स्टावरती रील्स बनवणं मला खूप आवडतं. आणि त्याच्यामुळे मग मी ते पण काम करते. येता कॉलेजमध्ये थोडे शॉर्ट काढणे. तसं पाहता ते म्हणजे इन्स्टावरती काही सेकंदाचीच रील असते, आणि ती दिसायला जरी म्हणजे काही सेकंदाची वाटली तरी त्यामागून ना खूप कष्ट असतं. ते शूट करण्यासाठी प्रत्येक वेळेस हातात मोबाईल ठेवावा लागतो. असं काही करत असताना लय शॉर्ट घ्यावं लागतं, म्हणजे काम करून ते चालू असतं. आता झालं शॉर्ट काढले, गॅलरीमध्ये सेव्ह झालं. फक्त तेवढंच नाही तर नंतर पुन्हा एका ॲपवरती जाणं, तिथून मग परत ते व्हिडिओ एडिट करणं, त्याला व्हॉइस ओव्हर करणं, ह्या सगळ्या गोष्टी करायला, त्याला म्युझिक जोडायचं असेल तर म्युझिक शोधणं, आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला, एडिटिंग करायला अर्धा ते पाऊण तास सहज जातो. अर्धा तास तरी जास्तीत जास्त, कमीत कमी, आणि जास्तीत जास्त पाऊण तास. नंतर त्याचा थंबनेल बनवायला वेळ लागतो. आणि इथं तनू आली ना त्याच्यामुळे मी हसली. नंतर थंबनेल बनवणं, नंतर अपलोडिंग करायला जाणं, आणि एवढ्या सगळ्या गोष्टीला 1 ते 1.5 तास सहज लागतो, मी तुम्हाला सांगते. हा झाला एडिटिंगचा भाग. आणि रस्त्याने आपण जे शॉर्ट करतो ते तर मी धरलंच नाही. सो तर मग हे असं असतं, म्हणजे जे व्हिडिओ बनवतात त्यांना असं कमी लेखणं चुकीचं आहे. म्हणजे कसं आहे ना, ते पण खूप मेहनत करतात. जसं आपण कष्ट करून पैसे कमवतो तसेच ह्याच्यातून पण खूप कष्ट असतात. फक्त वाटतं की काही नाही, नसतं मोबाईल घ्यायचं आहे, रील बनवायची, पण तसं काही नसतं. त्यासाठी स्क्रिप्ट ठरवावी लागते,
ब्लॉगिंगमध्ये तशी स्क्रिप्ट नसते माझ्या तर मते. मी आपलं जस्ट जे मला सुचतं ते मी बोलते. पण काही जणांना स्क्रिप्ट ठरवावी लागते, जशी मला मिनी ब्लॉगसाठी स्क्रिप्ट ठरवावी लागते आणि असं बऱ्याच गोष्टी असतात ज्याची तयारी आधीपासूनच करावी लागते. परत एवढ्या सगळ्यातनं आता म्हणजे आपण मिडल क्लास फॅमिली सो तर मोबाईल आपल्याकडे पूर्ण क्वालिटीचा नसतो. त्याच्या स्टोरेज, परत कॅमेऱ्याला मध्येच काहीतरी होणं, ब्लर होणं वगैरे वगैरे, स्टोरेज त्यात हे असतं. व्हिडिओ अपलोड केला की डिलीट करून व्हिडिओ तिकडे अपलोड केला की गॅलरीतून डिलीट करावं लागतं, नाहीतर आलंच स्टोरेज फुल झालेलं आहे. मग नंतर पुन्हा मोबाईल हँग व्हायला सुरुवात होते. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या मिडल क्लास फॅमिलीतून किंवा छोट्या क्रिएटरला सोसावे लागतात. आणि खरं तर कधीही जे मोठे क्रिएटर असतात किंवा ज्यांना मोठं यश मिळतं त्यांची सुरुवात ही कधीही शून्यातून असते. आणि शून्यातून जर सुरुवात असेल ना तर माणूस नक्कीच यशस्वी होतो. हे माझं पहिलं वाक्य. आणि त्याचबरोबर अजून एक म्हणजे एक वाक्य आहे, सेंटेन्स, तर मी पूर्णपणे तो माझ्या मेमरीमध्ये फिट करून ठेवला आहे की संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो. म्हणजे एखाद्या वेळेस मला कष्ट करावे लागते, म्हणजे थोडक्यात त्याच्याबद्दल जर एक्झाम्पल सांगायचं झालं ना, 1 मिनिट हात दुखायला लागले. तर संघर्ष रडवतो पण आयुष्य नक्की घडवतो. आयुष्य घडवतो ना, आयुष्य नक्कीच घडवतं. आता ह्याच्याबद्दल मी का बोलते माहिती आहे का, कारण म्हणजे इन्स्टावरती मी रील्स बनवायला सुरुवात केली होती 1-1.5 वर्षापूर्वी. आणि त्याच्यामध्ये कसं झालं, सुरुवातीला मी काय असे रील्स दररोज पोस्ट करत नव्हते. म्हणजे असं काहीतरी आपलं जे यूट्यूबला टाकायचे तेच तिकडे अपलोड करायचे. आणि नंतर काय झालं, मग हळूहळू आमच्या कॉलेजमध्ये मी 12वीला असताना ना हे होतं, काय म्हणते ते, गुरुपौर्णिमा होते. तर त्याला ना मला सूत्रसंचालन करायचं होतं. मग मी त्याची जी रील आहे का त्याचा मिनी ब्लॉग बनवून इंस्टाग्रामवरती पोस्ट केला होता. आणि ती रील अक्षरशः एक काही दिवसातच म्हणजे आठवड्याच्या आतच 82,000वर गेले. आणि त्यावेळेस माझे 1000 पण फॉलोअर्स झालेले नव्हते, एक 500च्या आसपास काहीतरी. आणि मग त्यावेळेस खूप भारी वाटलं होतं. आणि तेव्हापासून मी मिनी ब्लॉग बनवायला सुरुवात केली होती. म्हणजे असं चांगलं चाललं होतं. आणि आत्ता जस्ट उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ज्या होत्या का त्याच्यामधलं म्हटलं आता सुट्ट्याच आहेत की रोज ब्लॉग बनवाईल, मिनी ब्लॉग बनवाईल. खूप म्हणजे आता अभ्यास नाही आहे म्हटल्यावरती सहज पोस्ट होणार. आणि झालं असं की मी आपले पोस्ट करत होते आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ना अक्षरशः माझे 2000 फॉलोअर्स होते, तर 1000 पण व्ह्यूज व्यवस्थित मिळत नव्हते. आणि 2 महिने हे चालायचं. आणि त्याचबरोबर एक फॉलोअर वाढला की त्याच्या दुप्पट 2 कमी व्हायचे, 3-4 कमी व्हायचे, असं फॉलोअर्स कमी व्हायचे वाढायचे, कमी व्हायचे वाढायचे. काही चांगली ग्रोथच नव्हते फॉलोअर्सला. आणि मग असं वाटायचं की आपण बंद करावं का वगैरे वगैरे, असं म्हणजे वाटतंच ना. पण परत म्हटलं की संघर्ष रडवतो पण आयुष्य नक्की घडवतो. म्हणजे की कष्ट करावं लागतं, कन्सिस्टन्सी, कोळशी सातत्य पण ठेवावं लागतं, कन्सिस्टन्सी. आणि मग असंच करत राहिले, पोस्ट करत राहिले. आणि आत्ता सध्या म्हणजे कॉलेज सुरू झालं आणि कॉलेजमधल्या मी 1-2 रील टाकल्या, त्यांना आले 3-4 हजार असं व्ह्यूज आले. आणि नंतरच्या 2 मिनी ब्लॉग जे मी पोस्ट केले होते का इन्स्टावरती, ते 20,000च्या पुढं गेले अगदी 24 तासातच. आणि असला भारी आनंद झाला ना, खरंच संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो. म्हणजे थोडंसं सातत्य ठेवलं ना, म्हणजे सातत्याने प्रयत्न करत राहिले ना, तर नक्कीच यश मिळतं असं मला तरी वाटतं. आता कमी व्ह्यूज मिळतं, आता व्ह्यूज वाढत असताना आपण कशा रील्स पोस्ट करतो, तसंच कमी व्ह्यूज मिळत असताना देखील रील्स ब्लॉग पोस्ट करत राहिलं पाहिजे. कारण भले एखाद्या वेळेस कमी व्ह्यूज मिळतात पण एक ना एका दिवशी यश मिळतं, बरोबर ना. पण चला, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.